नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाडी इतिहास. आपला विषय आहे शिवराज्याभिषेक सोहळा. हा 1 दिवस नाही तर 8 दिवस चाललेला आहे. त्याच्यानुसार 6 जून हा शिवरायांचा राज्याभिषेक दिन आहे. सर्वत्र व्यवस्थितपणे किंवा अतिशय आनंदात हा दिवस साजरा केला जातो. मात्र बऱ्याच जणांना अभ्यासकाशिवाय इतरांना माहीत नसते की राज्याभिषेक सोहळा जो आहे हा 1 दिवसात संपन्न झालेला नाहीये. तर हा जो विधी असेल राज्याभिषेकाचा, हा तब्बल 8 दिवस सलग चाललेला आहे. हा विषय काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत थोडा वेळ राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. आणि जे नवीन आले असेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करा, खालचं लाल बटन दाबा. त्यानुसार 6 जून 1674 वार शनिवार. मराठीत जी तारीख आहे शालिवान शके 1596 अनंत नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, जे हा जो दिवस आहे हा राज्याभिषेक पूर्ण होण्याचा दिवस. मात्र याच्या पाठीमागचा इतिहास थोडक्यात जर आपण पाहिला तर हा दिवस कसा सुरुवात झाला हे आपण अगोदर पाहूया. गागाभट्टांनी याच्याकरता, या राज्याभिषेकाकरता राज्याभिषेक प्रयोग आणि तुला पुरुष दान विधी अशी 2 ग्रंथ लिहून ठेवले होते. म्हणजेच ते ड्राफ्टिंग आहे की राज्याभिषेक कसा व्हावा. तर याच्याकरता हे होत असताना ज्यावेळेस तयारी झालेली आहे, रायगडाची तयारी, आपल्याला माहित आहे की राजगडावरून राजधानी रायगडाला येणार होती. त्याचं पूर्णपणे बांधकाम त्या ठिकाणी 2-3 वर्षामध्ये पूर्ण करून घेतलं. राज्याभिषेकाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जी छावणी असेल, लष्करी छावणी, त्याचं अवलोकन केलं. आणि त्याच्याचबरोबर तुळजापूरला येणं होत नाही म्हणून प्रतापगडला जी शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, एक छान मंदिर बांधलं होतं, त्या ठिकाणी जाऊन सोन्याच्या छत्रीचं अर्पण केलेलं आहे. म्हणजे आता छत्र जे असेल ती छत्रच तुम्ही आम्हाला परत द्यावं, अशी भूमिका महाराजांची असावी किंवा तशा प्रकारची मनोकामना आहे. तर याकरता राज्याभिषेकाकरता जे सिंहासन आपण जर पाहिलं, राजांचं पूर्वाभिमुख सिंहासन आहे, पूर्वेकडे तोंड करून. तर त्या सिंहासनावर बसल्यानंतर तोरणा, राजगड यांचं विहंग दर्शन त्या ठिकाणी आपल्याला घडतं. आणि जो आपला राज्यसभा आहे पुढच्या बाजूची असणारी राज्यसभा, तर त्या राज्यसभेचा जवळपास 6000 माणसं बसतील एवढी मोठी व्यवस्था त्या कालखंडामध्ये करून ठेवली होती. तर हे राज्याभिषेक सोहळा ज्या ठिकाणी पार पडला, आपण पाहतो तिथं राजसभा आहे, सिंहासन, महाराजांचं सिंहासन सुद्धा आहे आज. तर सिंहासन किंवा हा राज्याभिषेक आहे, हे राज्याभिषेकाचे आपण 6 जूनचं घेतो, जे आपण चर्चा करायला लागलो. याचे 3 टप्पे महाराजांनी पाडलेले होते किंवा विधी 3 टप्प्यात झालेला आहे. पहिला विधी जो असेल राज्याभिषेक झालेला आहे, दुसरा जो असेल सिंहासनारोहण, आणि तिसरं राजदर्शन. आणि याच्याच करता 8 दिवस हा राज्याभिषेक सोहळा चालला. तर त्यामध्ये हा सोहळ्याला सुरुवात जी झालेली आहे ती आहे 29 मे 1674 वार शुक्रवार. या दिवशी ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीला याची सुरुवात झाली, चतुर्थीला. मग या दिवशी पहिला दिवस जो आहे 29 मेचा, या दिवशी काय केलं आहे, उपनयन संस्कार, तुलादान विधी, म्हणजे महाराजांची तुला करण्यात आलेली आहे. आणि ही तुला म्हणजे महाराजांचं वजन जे होतं त्यांचं, तर ते 150 पौंड त्या ठिकाणी भरलेलं आहे. 30 मे वार शनिवार या दिवशी समंत्रक विवाहविधी पुन्हा एकदा संपन्न झाले. सोयरावर त्यांचा जो समंत्रक अशा प्रकारचा पुन्हा विवाह त्या ठिकाणी लावण्यात आला. तो विधीतला एक भाग म्हणून हे करण्यात आलेला असावं. 31 मे वार रविवार आहे, भूमिशय्या पूजन. म्हणजे ज्यावेळेस आपण पाहतो की एखादा विधी करायचा असेल, मंडप टाकायचा असेल, त्याच्या अगोदर भूमिशय्याचं पूजन केलं जातं. तो विधी 31 मे रविवारी या दिवशी पार पडलेला आहे. त्यानंतर त्याच्याच दिवशी मग भूमिपूजन आल्यानंतर अग्नी प्रतिष्ठा त्या दिवशी आली, आणि त्यालाच आपण इंद्रिय शांती म्हणतो. तर हे विधी 31 मेला पार पडलेले आहेत. त्यानंतर असणारा 1 जून वार सोमवार होता. त्या दिवशी यज्ञविधी असतील, नक्षत्र होम असेल आणि दानधर्म करण्याचा विधी 1 जून सोमवारी पार पडलेला आहे. त्यानंतर मंगळवार 2 जून या दिवशी हा भाकड दिवस म्हणून कुठलेही विधी झाले नाहीत. म्हणजे 8 दिवसातलं एक महत्त्वाचं आहे की 2 जून मंगळवार त्या दिवशी कुठला विधी झालेला नाही.
त्यानंतर बुधवार 3 तारीख आहे. याच्यामध्ये नक्षत्र यज्ञ आणि प्रतिमा दान हे 2 विधी त्या दिवशी पार पडले. गुरुवार 4 जूनला निवृत्ती याग आणि बलिदान, त्या दिवशी जो बलिदान असेल तो बलिदान विधी सुद्धा पार पडलेला आहे. मत्स्य मांस याचं बलिदान त्या दिवशी पार पडलेलं आहे आणि गोदान करण्यात आलेलं आहे, म्हणजे गाईचं दान ज्याला आपण म्हणता येईल. आणि खऱ्या अर्थानं राज्याभिषेकाला सुरुवात झाली ती म्हणजेच 5 जूनला शुक्रवारी रात्री तो राज्याभिषेक विधी, आणि फार मोठा अशा प्रकारचा विधी रात्रभर त्या ठिकाणी चालू आहे. त्याचे अनेक अशा प्रकारचे विधी आहेत, अनेक मंत्रोच्चार असतील, अनेक विधी त्या ठिकाणी पार पडले. आणि मग हा झाला सगळा राज्याभिषेक. मी सुरुवातीला सांगितले की 3 टप्प्यामध्ये राज्याभिषेक पार पडलेला आहे. पहिला राज्याभिषेक हे आठवडाभर चालू आहे. शुक्रवारी रात्रभर हा विधी चालू आहे. आणि सिंहासनारोहण कधी झालेलं आहे, तर सिंहासनारोहण जे झालं तर ते आहे शनिवार 6 जूनला पहाटे 5 वाजता. म्हणजे जर मराठी महिना धरला तर खऱ्या अर्थानं शुक्रवार, कारण का दिवस उगवायच्या अगोदर जो विधी असतो दिवस असतो तो शुक्रवारचा असतो. मात्र इंग्रजी महिन्यानुसार तो शनिवार येतो. तो आहे 6 जूनचा दिवस. पहाटे बरोबर 5 वाजता महाराजांनी या सिंहासनाला वंदन करून उजवा गुडघा त्या ठिकाणी सिंहासनावर ठेवून सिंहासनारोहण केलेलं आहे, म्हणजे सिंहासनावर ते आरूढ झालेले आहेत. हा विधी त्या ठिकाणी पार पडलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं याच दिवशी राजे आता छत्रपती झालेले आहेत. आणि शेवटचा जो विधी होता राजदर्शन, म्हणजे आता सिंहासनारोहण कसं झालं, सर्व आता त्यांच्यावर छत्र धरण्यात आलं, सोन्याची पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि जे 350 वर्ष हा क्षत्रिय राजा आता इथं राजा झाला नव्हता, यादवानंतरचा हा पहिला राजा, त्यामुळं या दिवसाला फार वेगळ्या अशा प्रकारचं महत्व आहे. आणि मग आता शेवटचा जो विधी होता तो राजदर्शन आहे. आणि मग महाराज बाहेरच्या बाजूला आले, हवेमध्ये बाण त्यांनी भिरकावला, म्हणजे सर्व जग कव्यात आणण्याचा एक संदेश आहे तो. आणि मग जे असेल राजदर्शन, म्हणजे सर्वांचं जे काही आपली जनता असेल, देवदेवताचं दर्शन असेल, याच्याकरता हत्तीवर महाराज स्वार झाले आणि राजदर्शनाला त्या ठिकाणी निघाले. मग वाडेसरचं वगैरे दर्शन घेतलं आणि सर्वांचंच या असणाऱ्या आपल्या रयतेचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेतलं, आऊसाहेबांचं दर्शन त्यांनी घेतलं. तर अशा रीतीने एकंदर हा राज्याभिषेक सोहळा जो होता महाराजांचा, हा 29 मे तर 6 जून याचा तब्बल, म्हणजे मागच्या शुक्रवारपासून दुसऱ्या शनिवारपर्यंत 6 जूनपर्यंत असा 8 दिवस चाललेला आहे. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आपण 6 जूनचा दिवस साजरा करतो, मात्र तो जो दिवस असेल किंवा तो विधी जो असेल तब्बल 8 दिवस चालला. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा विनंती, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा घालीव इतिहास.